श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. स्वामी संदेश आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देतो, त्यामुळे स्वामींचा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. स्वामी सांगतात, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. पुढे स्वामी सांगतात की तू कोणाला फसवू नकोस आणि तुझी फसवणूक होणार नाही याची काळजी मी घेतो. फक्त तू मात्र कोणाला फसवू नकोस. जर माझं नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. स्वामी पुढे सांगतात की खूप अडचणी आहेत तुमच्या जीवनात, खूप अडचणी आहेत तुमच्या जीवनात, परंतु त्याला सामोरं जायचं असेल तर ती शक्ती मात्र आमच्या नामामुळे येते. त्यामुळे सदैव आमचं नाम घ्या आणि आमच्याशी एकरूप व्हा. पुढे स्वामी सांगतात, ध्येय साध्य करणं कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर ते अशक्य नाही. कारण अशक्य शक्य करण्यासाठी आम्ही आहोत. अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी आम्ही आहोत. पुढे स्वामी सांगतात, विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल मात्र कधीही विसरू नका. स्वामी पुढे सांगतात, शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. शुद्ध अंतःकरण ठेवून जर नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनत असते आणि एकदा की अंतरंग शुद्ध बनले की आपलं मन हे स्वच्छ आणि निर्मळ होत असतं आणि स्वच्छ मनामध्ये सदैव भगवंत वास करत असतो. पुढे स्वामी सांगतात की आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही. तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पुढे स्वामी सांगतात की गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. त्यामुळे ह्या दोन गोष्टी कधीही सोडू नका, कधीही विसरू नका. नामावर प्रेम करणं म्हणजे माझ्यावर प्रेम करणं होय. नामावर प्रेम करणं म्हणजे माझ्यावर प्रेम करणं होय. त्यामुळे नेहमी माझं नामस्मरण करा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. पुढे स्वामी सांगतात, नको होऊ उदास, मी आहे तुझ्या आसपास. नको होऊ उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठवण काढ माझी, मीच आहे तुझा विश्वास. मीच आहे तुझा विश्वास. येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटही येण्याआधी विचार करतील. कोणी नावं ठेवली तर थांबायचं नसतं. कोणी नावं ठेवली तर थांबायचं नसतं. फक्त आपण आपलं चांगलं कार्य मात्र करत राहायचं असतं. सुख इतकेच घ्या की जेणेकरून अहंकार येणार नाही. सुख इतकेच घ्या की जेणेकरून अहंकार येणार नाही. आणि दुःख इतकंच मिळतं की देवावरची आस्था कधी कमी होत नाही. पुढे स्वामी म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा. कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधी कधी उपवास हा अहंकाराचाही करावा आणि कधी कधी उपवास हा मीपणाचाही करावा. कधी कधी उपवास हा मीपणाचाही करावा. पुढे स्वामी सांगतात, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, तर ते आम्हाला सांगा, कारण आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. मीपणा दूर ठेवून जा, अपयश कधीही येणार नाही. मीपणा दूर ठेवून जा, अपयश कधीही येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. त्यामुळे सर्वप्रथम हृदयातलं मंदिर जागं करा. हृदयातल्या मंदिरामध्ये दिवा प्रज्वलित करा आणि देवाला स्थान द्या. त्यानंतर तुमच्या आयुष्यातला अंधार दूर झाला नाही तर मग सांगा. पुढे स्वामी सांगतात की मी सर्वत्र आहे, मी चराचर व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर मी आहे, कैलासावर मी आहे आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्याच पाठीशी आहे. मी सदैव तुमच्याच पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असू द्या. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असू द्या, पण जर आत्मविश्वास असेल
आणि स्वामींवर विश्वास असेल तर अशक्य असं ह्या जगात काहीही नाही. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजे. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार. पुढे स्वामी सांगतात, आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा आणि फळ काय मिळणार हे स्वामींवर सोडा, कारण स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय हा आपलाच होतो. आणि जो स्वामी भक्त स्वामींवर निस्सीम श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, त्याला हा अनुभव नक्कीच येतो. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि असेच छान छान स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.